डॉक्टर सुरेखा पाटील विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा पुरस्काराने सन्मानित। बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्या सुहित जीवन ट्रस्ट पेणच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांना झी 24 तास वृत्तवाहिनीकडून विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक जयम म्हात्रे, झी 24 तासचे संपादक निलेश खरे आदी मान्यवर उपस्थित होते। 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून झी 24 तास या वृत्तवाहिनीने विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडचा या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते। याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर्स, वास्तुविशारद, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी, विकासक, उद्योजक आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांना त्यांनी बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विकास महाराष्ट्राचा आवाज रायगडच्या पुरस्काराने पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमात तज्ज्ञ मान्यवरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। त्या परिसंवादात डॉक्टर सुरेखा पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की समाजातील या विशेष विद्यार्थ्यांबद्दल जनमानसात आपुलकी, ममत्वाची सकारात्मकता, पालकांचे योगदान व विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील प्रगती, त्यांचे यश याबाबत मला माहिती दिली। तसेच या दुर्लक्षित क्षेत्राला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिल्याबद्दल त्यांनी झी 24 तास चॅनेलचे आभार मानले। यावेळी सर्व मान्यवरांनी आपुलकीने संस्थेच्या कार्याची दखल घेऊन सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेमध्ये सदिच्छा भेट देण्याची मनोकामना व्यक्त केली। डॉक्टर सुरेखा पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। महामुंबईसह सुनील पाटील, पेण। जिल्ह्यातल्या 4 तालुक्यांमध्ये म्हणजे पेण, उरण, अलिबाग आणि खालापूर अशा 4 तालुक्यांमधून 52 गावांमधून विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये येत असतात। या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अगदी 0 ते 3 वयोगटापासून त्यांना शीघ्र उपचार केंद्राची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे। 6 वयोगटापासून ते 18 वयोगटापर्यंत विशेष मुलांची शाळा आमच्याकडे आहे। 18 वर्षाच्या वरचे जे प्रौढ मतिमंद आपले जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या शिक्षिका असतात किंवा शिक्षक असतात तर त्यांच्यासाठी लाईट हाऊस स्पेशल टीचर ट्रेनिंग सेंटर सुद्धा आहे, ज्याची मान्यता केंद्र शासनाची आहे। रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे प्राप्त आणि BEd आणि DEd चे कोर्सेस आमच्याकडे सुरू आहेत। या विद्यार्थ्यांसोबत काम करत असताना सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला जेव्हा संस्था आपण म्हणतो की काय देते तर सर्वात प्रथम एखाद्या घरी ज्यावेळेला एक मूल जन्माला येते त्यावेळेला त्या मुलाकडून आपल्याला आई वडिलांना खूप अपेक्षा असतात की माझं हे मूल मोठं झाल्यानंतर तो एका वेगळ्या उंचीला जाईल, ती माझी काठी बनेल। आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की विद्यार्थ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्याच्यामध्ये तो त्या उंचीपर्यंत जाऊ शकणार नाही, तेव्हा या पालकांमध्ये एक प्रकारची उदासीनता, एक प्रकारचं नैराश्य येतं आणि अशा वेळेला संस्थेचं काम सुरू होतं। कारण आपण म्हणतो या विद्यार्थ्यांचा विकास कसा करायचा, तर विकास करत असताना सर्वात पहिली पायरी म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या मुलांना एक्सेप्ट करणं, त्यांचा स्वीकार करणं। ज्या दिवशी मुलाचे आई वडील या मुलाचा स्वीकार करतात त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने मुलाच्या विकासाची सुरुवात होते। त्यामुळे याची विद्यार्थ्यांची ती म्हणजे पालकांमध्ये आलेलं जे नैराश्य आहे, जी नकारात्मकता आहे ती बदलणं, त्यांची मानसिकता बदलणं ही तुमच्या विद्यार्थ्यामध्ये, तुमच्या मुलामध्ये तुम्ही असं समजू नका की त्याच्यामध्ये काहीच तो करू शकणार नाहीये किंवा तो पुढे जाऊ शकणार नाहीये। ही जी त्यांच्यामध्ये आलेली नकारात्मकतेची भावना आहे ती भावना बदलणं आणि त्यांना त्यांच्या मुलांबद्दलचा जो दृष्टिकोन आहे की तुमचं मूल विविध क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतं, बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि तो खूप काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करू शकतो। इथून म्हणजे संस्थेची काम करण्याची सुरुवात असते। त्यानंतर आपण म्हणतो की हे विद्यार्थी ज्यावेळेला संस्थेमध्ये येतात त्यावेळेला